पंढरीचा वार करी मला भिकारी कर पण वार कर. आणि वारीत गेलो काय अवस्था आहे अहो. मोठ्या मोठ्या घरची माणसं दिंडीत आहेत राव हाय फाय. पण जर वारीमध्ये समाविष्ट झालो आणि काचाच्या बंगल्यात राहणारा पाला झोपतो. पण काचाच्या बंगल्यात सुद्धा त्याला गोळ्या खाऊन झोप येत नाही तर पाला तो निवांत जेवला की झोपतो. माझ्या बाप हा एक आनंद दुसरीकडे माझ्या. आता तर पाऊस काळ जास्त काय वार करायचे हाल होते. खालून पाणी जाते मांडी घालून बसता येत नाही. 2 पायावर बसायचं हातात ताट घ्यायचं. वार आलं तर सगळी माती त्या भातात पण तरी ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम आहे का एवढा आनंद. भिकारीच होतो कोण आपण वारीत पण भिकारी होण्यास सुद्धा तिथं आनंद. इकडं हाय फाय इस्त्र्या करू करू मेलो अंग कापली आपली इतक्या कडक टोप्या कोयत्यासारख्या पण तरी आपल्याला इकडं आनंद नाही. पण वारीमध्ये गेल्यावर माय बाप सगळे वारकरी पंढरपूरला चालेल. पंढरपूर कुठे भीमा तीरी वारी केली. या शब्दाचा अर्थ राखीला दारवंटा. आणि त्यांच्या परंपरेचा मी पायी केला भोगवटा आम्हा लागी. प्रत्येक बाप आपल्या मुलासाठी कसा भोगवटा सहन करतो हे आपण पाहू. ते भजनानंतर पाहू. सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करायचं आहे. हातानं टाळी मुखानं नाम. राहिलेल्या चरणाचा उर्वरित भावार्थ मोजक्या वेळेमध्ये पाहू. सगळ्यांनी प्रेमाने भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी घरातले का उठले तिथं बरोबर हा बरोबर. हार घालण्यासाठी घरातली मंडळी पुढे या. थाप मारा. विडोबा रखुमाये